सो स्टुडंट जसं आपण सेशन 3 मध्ये आहे आणि आपण आधीच्या सेशनमध्ये शिकलो होतो बघा, की आपण फाईलला ओपन कसं करतो आणि आपण थोडे बेसिक्स पण कव्हर केले होते. बट या सेशनमध्ये आपण स्पेशली फोकस करणार आहे बघा, की आपण फाईलला क्लोज कसं करतो. बट जसं आपण आधीच्या सेशनमध्ये शिकलो होतो बघा, ओपनिंग ऑफ फाईल इन पायथन. पायथनमध्ये आपण फाईल कशी ओपन करतो. तर या वेमध्ये आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे आणि आता पण थोडं आपण रिकॉल करूया, की आपण काय-काय डिस्कस करणार आहे. जसं बघा ओपनिंग फाईल इन पायथन याची सिंटॅक्स काय ओके. तर सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे जसं पायथनमध्ये आपलं एक बिल्ट इन फंक्शन आहे जे की आहे ओपन. आणि हे फंक्शन काय करते, टू ओपन अ फाईल वी यूज ओपन फंक्शन. बघा ओपन आहे इथे आणि इथे दोन पॅरेंथेसिस तुम्हाला लिहावे लागणार. आणि सिंटॅक्स बघा असा आहे की ओपन फंक्शनच्या अंदर तुम्हाला काही ना काही आर्ग्युमेंट पास करायचे आहे जसं फाईल नेम आणि मोड ओके. फाईल नेम तुम्हाला लिहावं लागेल स्टुडंट ओके आणि ते स्ट्रिंगमध्ये असायला हवं आणि मोड पण तुम्हाला स्ट्रिंगमध्येच लिहावं लागेल ओके. जसं आपण सर्व बघणारच आहे आणि हा एफ म्हणजे काय? हा एफ इट इज नथिंग बट इट इज अ फाईल हँडलर किंवा फाईल पॉइंटर ओके. आणि इथे असंच नाही की इथे एफच देऊ शकतो आपण, इथे आपण एस देऊ शकतो, एल देऊ शकतो, काही पण तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही देऊ शकता ओके. आणि आता आपण जसं एक एक्झाम्पल बघूया ओके. जसं फाईल नेम इथे मी तुम्हाला सांगितलं आणि मोड ओके हे तुम्हाला डिफाईन करावेच लागणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल मला एक फाईल ओपन करायची आहे जी की TXT आहे. marks.txt नावाची ही एक फाईल आहे आणि ही मला स्टुडंट ओपन करायची आहे स्टुडंट ओके. आणि मला ही रीड पर्पजसाठी ओपन करायची आहे. मोड तुम्हाला माहितीच असेल जसं रीड, राईट हे सगळे मोड्स आहे हे आपण समोर डिस्कस करणारच आहे. बट आजच्या सेशनमध्ये आपण स्पेशली फोकस करणार आहे क्लोजिंग फाईल इन पायथन. पायथनमध्ये आपण क्लोज कशी करतो बघा फाईल. आणि बघा हे एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं की आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघा इथे फाईल नेम टाकायचं आहे जे की स्ट्रिंगमध्ये हवं ओके. आणि तुम्हाला मोड डिफाईन करायचा आहे रीड ओके. मला रीड करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती जसं मी आधीच्या सेशनमध्ये शिकवलं होतं की रीड मोड जो असतो तो डिफॉल्ट मोड असतो आणि हे नाही लिहिलं तरी चालतंय ओके. तर रीड मोडसाठी ही ऑटोमॅटिकली ओपन होऊन जाईल जर आपण आर इथे नाही लिहिलं तरी. आणि असं बघा आपण काय करू शकतो, कोणत्या पण फाईलला ओपन करू शकतो फॉर रीड पर्पज ओके. तर हा सिंटॅक्स आहे बघा आणि आता आपण समोर जाऊया जसं आपण आजच्या सेशनमध्ये फोकस करणार आहे बघा कशाबद्दल. आणि बघा एक तुम्हाला सांगायचं होतं जसं फाईल ऑब्जेक्ट म्हणजे काय ओके. तर जसं बघा ही तुमची एक marks.txt नावाची फाईल आहे आणि या स्टार्टिंगमध्ये जो कर्सर असतो बघा तो काय असतो लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. जसं बघा ही एक फाईल आहे आणि या फाईलच्या स्टार्टिंगमध्ये जो कर्सर असतो तो डिनोट करतो बघा, तो असतो आपला फाईल ऑब्जेक्ट. तो यूज होतो बघा काही ना काही ऑपरेशन्स करण्यासाठी तो यूज होतो. तर आता आपण थोडंफार डिफरंट वेमध्ये शिकणार आहे जसं क्लोज कसं करतो आपण फाईलला. तर जसं बघा फाईल क्लोजिंग फाईल इन पायथन हाऊ टू क्लोज अ फाईल ओके. सिंटॅक्स काय बघा क्लोजिंगचा ओके. क्लोज अ फाईल करण्यासाठी म्हणजे आपल्याला क्लोज करायची असेल कोणती पण फाईल त्याचा सिंटॅक्स काय आणि व्हॉट इज द नीड ऑफ क्लोजिंग द फाईल. गरज काय आहे बघा, गरज आपल्याला क्लोज का बरं करतो आपण फाईलला, त्याची गरज काय आहे नीड. आणि व्हॉट हॅपन्स इफ वी डू नॉट क्लोज अ फाईल. काय होणार जर आपण आपल्या फाईलला क्लोजच नाही केलं तर काय होणार. जसं आपण सर्व हे समोर बघणारच आहे स्टुडंट. तर जाऊया आपण जसं समोर जाऊया. बघा जसं व्हॉट इज अ सिंटॅक्स फॉर क्लोजिंग अ फाईल. आता आपण सिंटॅक्स बघणार आहे. आणि जसं बघा जसं आफ्टर परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन अ फाईल वी हॅव टू क्लोज अ फाईल. जसं आपण काही ना काही ऑपरेशन्स परफॉर्म करतो बघा, तर त्यानंतर आपल्याला क्लोज करायचं असते ओके. त्यासाठी आपण यूज करतो बघा क्लोज नावाचं एक फंक्शन आहे विच इज यूज टू क्लोज अ फाईल. क्लोज आणि इथे बघा हे पॅरेंथेसिस आहे दोन, हे तुम्हाला असं समजायला हवं सर्व म्हणून मी तुम्हाला हे PPT प्रेझेंटेशनमध्ये समजावतोय. आणि सिंटॅक्स बघा कसा असतो, हा फाईल पॉइंटर आहे जसं आपण इथे आधीच्या सेशनमध्ये जसं बघितलंच होतं आणि आता पण आपण बघितलेलं आहे जसं एफ. हा आहे बघा फाईल पॉइंटर किंवा फाईल हँडलर याला आपण म्हणू शकतो. आणि जसं बघा स्टुडंट आपण समोर जाऊया आणि इथे बघा सिंटॅक्स कसा आहे की फाईल पॉइंटर डॉट क्लोज हे तुम्हाला लिहायचंय जर तुम्हाला क्लोज करायची असेल कोणती पण फाईल ओके. जसं काय होणार लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट हॅपन्स वेन वी क्लोज अ फाईल ओके. जेव्हा पण आपण आपली फाईल क्लोज करतो त्यानंतर काय होते बघा. जो फाईल ऑब्जेक्ट असतो बघा जो की आपल्या फाईल बघा समजा एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जसं ही एक फाईल आहे ओके. marks.txt नावाची एक फाईल आहे. आणि या ॲट द बिगिनिंगला या फाईलच्या ॲट द बिगिनिंगला जो कर्सर असतो तो असतो बघा फाईल ऑब्जेक्ट जो की यूज होतो काही ना काही ऑपरेशन्स करण्यासाठी ओके. आणि तो काय करतो बघा जसं फाईल ऑब्जेक्ट इज डिलीटेड फ्रॉम द मेमरी. तो डिलीट होऊन जाणार अँड द फाईल इज नो मोर ॲक्सेसेबल टू परफॉर्म ऑपरेशन्स ओके.
जर फाईल ऑब्जेक्टच डिलीट झाला तर फाईल इज नो मोर ॲक्सेसिबल टू परफॉर्म ऑपरेशन्स ओके अनलेस वी ओपन इट अगेन. म्हणजे काय होणार लक्ष द्या. When we close a file, जो फाईल ऑब्जेक्ट असतो तो डिलीट होतो फ्रॉम मेमरी अँड फाईल इज नो मोर ॲक्सेसिबल टू परफॉर्म ऑपरेशन अनलेस वी ओपन इट अगेन. ओके, तर हे तुम्हाला कळालंच असेल की आपली फाईल आपल्याला ॲक्सेसिबल नसते टू परफॉर्म ऑपरेशन जेव्हा आपण आपल्या फाईलला क्लोज करतो. सिंटॅक्स लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. फाईल पॉइंटर डॉट क्लोज तुम्हाला असं लिहायचं आहे. ओके, तर आता आपण समोर जाऊया स्टुडंट. व्हॉट हॅपन्स इफ वी डू नॉट क्लोज अ फाईल. ओके, जर आपण आपली फाईल क्लोज नाही केली तर काय होणार स्टुडंट? लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण आपली फाईल क्लोजच नाही केली तर काय होणार? आफ्टर प्रोग्राम एक्झिक्युशन पायथन गार्बेज कलेक्टर विल डिस्ट्रॉय द फाईल ऑब्जेक्ट अँड फाईल क्लोजेस ऑटोमॅटिकली. याचा अर्थ काय होतो की जर आपण क्लोज फंक्शनचा यूज नाही केला, आपण आपली फाईल क्लोजच नाही केली तर काय होणार की पायथन गार्बेज कलेक्टर नावाचा हा एक प्रोग्राम आहे. तो कलेक्ट करणार फाईलमधला गार्बेजला आणि विल डिस्ट्रॉय द फाईल ऑब्जेक्ट अँड क्लोजेस ऑटोमॅटिकली. तर होणार काही असं स्टुडंट बघा, जर आपण क्लोज नाही केली फाईल तर पायथन गार्बेज कलेक्टर नावाचा हा जो प्रोग्राम आहे हा काय करणार आपल्या जसं फाईलला क्लोज करणार ऑटोमॅटिकली आणि डिस्ट्रॉय करणार बघा फाईल ऑब्जेक्टला. ओके, फाईल ऑब्जेक्ट बघा कोणती पण फाईल, समजा ही एक फाईल आहे आणि या स्टार्टिंगला जो कर्सर असतो तो असतो बघा आपला फाईल ऑब्जेक्ट आणि होणार काही असं की क्लोज होणार आपली फाईल ऑटोमॅटिकली. बट मला असं म्हणायचं आहे की तुम्ही डिपेंड नका राहू गार्बेज कलेक्टरवर टू क्लोज अ फाईल. का? कारण की काही ना काही कधी ना कधी असं होणार की बघा ही एक एक्झाम्पल आहे. हे एक एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे जसं 28.py फाईल डॉट 28 जसं फाईल 28.py ही आपली पायथन फाईल आहे आणि यामध्ये मी सर्वात पहिले ओपन केलेलं आहे बघा marks.txt. ओके, या फाईलला मी ओपन केलेलं आहे. जसं काही ना काही ऑपरेशन्स परफॉर्म केलेले आहे मी यावर आणि इथे मी या फाईलला क्लोजच नाही केलं आणि खाली असे खूप सारे स्टेटमेंट जे आहे ते एक्झिक्यूट करायचे बाकी आहे. ओके, लक्ष द्या मी काय म्हटलं होतं की जसं बघा आफ्टर प्रोग्राम एक्झिक्युशन पायथन गार्बेज कलेक्टर विल डिस्ट्रॉय द फाईल ऑब्जेक्ट अँड क्लोजेस फाईल ऑटोमॅटिकली. बट इथे काय होत आहे की खाली खूप सारे प्रोग्राम दिलेले आहेत, जसं स्टेटमेंट्स आहेत खूप सारे, जसं प्रिंट कोड मराठी आणि हे सगळे खाली आहेत. तर होणार काही असं की काय होणार बघा आफ्टर प्रोग्राम एक्झिक्युशन, प्रोग्राम आपला एक्झिक्यूट झालेलाच नाहीये. म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की जेव्हा आपण सर्वात पहिले काय होते की प्रोग्राम कंट्रोल जो असतो पहिले ही लाईन एक्झिक्यूट होणार, नंतर ही होणार, नंतर ही, नंतर ही, नंतर ही, नंतर ही, नंतर ही. तर असं वर्क करणार. तर होणार काही असं बघा स्टुडंट की डोंट डिपेंड ऑन गार्बेज कलेक्टर. का? टू क्लोज अ फाईल. गार्बेज कलेक्टर क्लोज करतो फाईलला बट डिपेंड नका राहू त्यावर. का? कारण की बघा काय होणार स्टुडंट, लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण आपल्या फाईलला क्लोज नाही करत तर होणार काही असं की प्रोग्राम एक्झिक्यूट होत राहणार, हा पण. ओके, त्यानंतर जसं तुम्हाला माहितीच आहे की आपली फाईल ओपन आहे आणि जर काही ना काही असं यामध्ये घडलं की जे आपल्याला नको आहे तर त्यामुळे काय होणार आपल्या फाईलमधला जो डेटा आहे तो करप्ट होऊ शकतो किंवा काय होणार मेमरी वेस्टेज होणार. तर हे बघा हे दोन पॉसिबल आउटकम्स आहे आणि आता आपण काय करणार तुम्हाला कळालंच असेल की आपण गार्बेज कलेक्टरवर डिपेंड नाही राहायला पाहिजे. का? कारण की होणार काही असं की काही ना काही असे परफॉर्म जसं ऑपरेशन्स जे आहेत ते असे परफॉर्म होणार की आपल्या फाईलमधला जो डेटा आहे तो करप्ट होऊ शकतो आणि इथे आपली फाईल ओपनच राहणार. त्यामुळे आपण काय करणार यावर डिपेंड नाही राहणार. तर आता आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर जाऊया आणि क्लोज बद्दल थोडंफार शिकणार आहे की आपण फाईलला क्लोज कसं करतो. सो जसं आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवर आलो स्टुडंट, जाऊया आपण आपल्या पायचाम मध्ये आणि आपण सर्व काही शिकणार आहे. तर जाऊया आपण आपल्या पायचाम मध्ये. तर जसं बघा मी इथे जसं k1.txt नावाची जी फाईल होती मी इथे ओपन जसं मी केलं होतं आणि बघा लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. या फाईलमध्ये जो डेटा आहे तो आहे बघा जसं स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आहे. जसं हाय एव्हरीवन वेलकम टू कोड मराठी. ओके, ही फाईल आपण आधीच्या सेशनमध्ये शिकलो होतो की हिला ओपन कसं करायचं. ओके, तर या फाईलचं थोडंफार आपण एक्झाम्पल घेऊया की या फाईलला आपण क्लोज कसं करतो आणि यावर आपण परफॉर्म कसं करतो ऑपरेशन. जसं मी इथे ओपन करतो बघा, जसं p.26 नावाची ही एक पायथन फाईल आहे आणि या फाईलला जसं या फाईलमध्ये आपण सर्व काही करणार. जसं k1.txt ही वाली फाईल मला ओपन करायची आहे. तर मी इथे ओपन फंक्शनचा यूज करणार आणि जसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी इथे काय करणार, जसं मी आपल्या फाईलचं नाव इथे काय करणार राईट करणार. जसं k1.txt आणि मी इथे काय करणार, जसं आपला फाईल पॉइंटर जसं मी इथे f इज इक्वल टू करतोय.
तर हा आहे बघा आपला फाईल पॉइंटर आणि इथे बघा मी काही ना काही जसं आपल्या फाईलमध्ये काही ना काही कंटेंट असेल, तर तो मी इथे जसं त्यामध्ये जे आहे ते मला हवं आहे. तर मी इथे करणार बघा f.read रीड फंक्शनचा मी इथे यूज करणार आहे आणि प्रिंट करणार आहे. त्यामध्ये जे आहे जसं कंटेंट आहे त्यामध्ये काही ना काही लिहिलं ते मी इथे प्रिंट करणार आणि नंतर आपल्या फाईलला काय करणार क्लोज करणार आहे स्टुडंट. ओके, क्लोज करणार आहे म्हणजे होणार काही असं मी तुम्हाला समजवतोय. लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आपल्या फाईलमध्ये जो पण डेटा होता तो ओपन झालेला आहे. जसं हाय एव्हरीवन, वेलकम टू कोड मराठी. ओके, तर आता आपण सर्व काही शिकलेलो आहे आणि नंतर आपण फाईलला क्लोज केलेला आहे आणि बघा नंतर आपण दिस फाईल इज नो लॉंगर ॲक्सेसेबल टू परफॉर्म एनी ऑपरेशन्स. ओके, या फाईलला आपण ओपन केलेला आहे, नंतर क्लोज पण केलेला आहे आणि एफ डॉट क्लोज हा जो आहे हा सिंटॅक्स आहे फॉर क्लोजिंग अ फाईल. ओके, तर क्लोज फंक्शन आहे क्लोज करण्यासाठी. ओके, तर हे सर्व तुम्हाला समजलेलं आहे आणि आता आपण हे सेशन संपवूया आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.